नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक समर 2025 एक्झामिनेशन किंवा मे ते जून 2025 मध्ये होणाऱ्या विविध शिक्षण क्रमांच्या किंवा कोर्सेसच्या एक्झामिनेशन करता होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करायची शेवटची तारीख वाढलेली आहे। आता नवीन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करायची शेवटची तारीख आहे 1 जून 2025। ठीक आहे, आज आहे दिनांक 29 मे 2025। तर तुम्ही 1 जून 2025 रात्री 11:59 अगोदर पर्यंत होम असाइनमेंट ऑनलाइन पद्धतीने सबमिशन करू शकता। हे कोणासाठी? ज्यांचं होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करायचे त्यांच्यासाठी। ठीक आहे, ज्यांना ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचं आहे त्यांनी स्टडी सेंटरला विचारून ऑफलाईन पद्धतीने होम असाइनमेंट सबमिशन करायचं आहे। ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये फक्त ऑनलाईनचं सांगत आहे मी, ऑफलाईनचं तुम्हाला स्टडी सेंटरला विचारावं लागेल, कारण ह्याच्यामध्ये ऑफलाईनचं काही दिलेलं नाही। स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही जेवढे काही कोर्सेस आहेत समर 2025 एक्झामिनेशन करता मोस्टली कोर्सेसचं होम असाइनमेंट ऑनलाइन पद्धतीने सबमिट करायचं आहे। त्या सर्व कोर्सेसची लिस्ट तुम्हाला इथे दिसत आहे। स्क्रीनवरील माहिती फॉन्ट साईज बारीक असल्यामुळे जर तुम्हाला बघण्यासाठी अडचण येत असेल तर यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना स्क्रीनचं रिझोल्यूशन वाढवायचं आहे। तुम्हाला व्हिडिओच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, क्वालिटीच्या पुढे ऑटोच्या पुढे क्लिक करायचं आहे, खाली ॲडव्हान्सवर क्लिक करून तुमच्या स्क्रीनचं जे हायेस्ट रिझोल्यूशन असेल 1080p किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा 720p असेल तरी चालेल, त्या हायेस्ट रिझोल्यूशन तुम्हाला ओके करायचं आहे। ते ओके केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरील माहिती स्पष्टपणे दिसेल, तसेच तुम्हाला झूम करून सुद्धा पाहता येईल। हे फायदा आहे हायेस्ट रिझोल्यूशन केल्याचा। ठीक आहे, तर स्क्रीनवर जी तुम्हाला लिस्ट दिसत आहे, लिस्ट काय आहे ती वाचू शकता तुम्ही। लिस्ट ऑफ कोर्सेस इनेबल्ड फॉर सबमिशन ऑफ असाइनमेंट्स ऑनलाइन, म्हणजे ऑनलाइन पद्धतीने जी कोणते कोर्सेस तुम्हाला होम असाइनमेंट सबमिशन करायचं आहे त्यांची ही लिस्ट आहे। त्या सर्व कोर्सेसची लिस्ट ऑनलाइन होम असाइनमेंटच्या पाहू शकता। पॉप्युलर कोर्सेसचे आपण नाव नाहीतर सगळ्याच कोर्सेसची नावं सांगून टाकतो मी, ध्यानात ठेवायचं आहे। ही जी कोणती स्क्रीनवरील हे आहेत शिक्षणक्रम आहेत, कोर्सेस आहेत, त्या सर्वच शिक्षणक्रमांची ऑनलाइन पद्धतीने होम असाइनमेंट सबमिशन करायची शेवटची तारीख 1 जून 2025 आहे सर्वांचीच। पहिल्या नंबरला पाहत होता तुम्ही G01 म्हणजे BA, फर्स्ट इयर BA, फक्त फर्स्ट इयर BA, सेकंड इयर BA, थर्ड इयर BA नाही, ते ऑफलाईन पद्धतीने द्यायचं आहे। फर्स्ट इयर BAचंच फक्त होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचं आहे। सेकंड इयर BA आणि थर्ड इयर BAचं होम असाइनमेंट ऑफलाईन पद्धतीने स्टडी सेंटरमध्ये जमा करायचं आहे लिहून। ठीक आहे, G01 फर्स्ट इयर BA, G02 फर्स्ट इयर BCom इंग्लिश मीडियम, G02 मराठी मीडियम फर्स्ट इयर BCom, G12 BA उर्दू मीडियम फर्स्ट इयर BA उर्दू मीडियम, M117 मास्टर ऑफ कॉमर्स म्हणजे MCom, हे रिपीटर सेमिस्टर फर्स्टचे चालू आहे। M117 मास्टर ऑफ कॉमर्स MCom सेमिस्टर सेकंडचं पण चालू आहे। M117 थर्ड सेमिस्टर रिपीटरचं चालू आहे। M117 फोर्थ सेमिस्टरचं चालू आहे रेग्युलरवाल्यांचं। M48 सेमिस्टर फर्स्ट, M48 सेमिस्टर सेकंड, M48 सेमिस्टर थर्ड, M48 सेमिस्टर फोर्थ। ठीक आहे, आता रिपीटर वगैरे तुम्ही बघून घ्या इथे स्क्रीनवर, मी फक्त सलग क्रमाने वाचतो मी, ते बाकीचं तुम्ही रिपीटरचं आणि रेग्युलरचं दोघांचंही चालू आहे। काही विद्यार्थी रिपीटर असतील तर रिपीटरचंही करू शकतात, रेग्युलरचं दोन्हीही करू शकतात। ठीक आहे, त्याला ऑप्शन जर आलं तर दोन्ही करू शकतात सबमिट, राहिला असेल तर। M49 MA मराठी सेमिस्टर फर्स्ट, M49 सेकंड सेमिस्टर, M49 थर्ड सेमिस्टर, M49 फोर्थ सेमिस्टर, M50 फर्स्ट सेमिस्टर, M50 सेकंड सेम, M50 थर्ड सेम, M50 फोर्थ सेम, M58 फर्स्ट सेम, M58 सेकंड सेम, M58 थर्ड सेम, M58 फोर्थ सेम, M59 फर्स्ट सेम पाहू शकता तुम्ही, M59 सेकंड सेम, थर्ड सेम, फोर्थ सेम, M61 सेकंड, थर्ड, फोर्थ, M83
सेमिस्टर 1, 2, 3, 4. M85 सेमिस्टर 1, 2. M88 फर्स्ट ईयर. M89 फर्स्ट सेमिस्टर. M89 सेकंड सेमिस्टर. M90 फर्स्ट ईयर. P04 ॲन्युअल असेल माझ्या माहितीप्रमाणे. P31 सेमिस्टर फर्स्ट. P31 सेमिस्टर सेकंड. सेमिस्टर फोर्थ. सेमिस्टर सिक्स्थ. P16 MLib अँड ISC ॲन्युअल असेल माझ्या माहितीप्रमाणे. P161 ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आता बाकीचे तुम्ही सगळे पाहून घ्या, मी काय वाचत बसणार नाही जास्त, कारण तुम्हाला आता सध्या परीक्षा चालू आहे, काही कोर्सेसची तुम्हाला अभ्यास करावा लागत असेल, त्याच्यासाठी आता बाकीचे तुम्ही स्क्रीनवर दिले वाचून घ्या. थोडा वेळ चालू ठेवतो स्क्रीन, तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. काही BAच्या विद्यार्थ्याचं BA ॲन्युअलची एक्झाम चालू आहे. BA रिपीटर विद्यार्थ्याची एक्झाम चालू आहे. BCom ॲन्युअलची एक्झाम चालू आहे. BCom रिपीटर विद्यार्थ्याची एक्झाम चालू आहे. त्या सर्वच विद्यार्थ्यांना आता उद्यापासूनच्या पुढे, म्हणजे इतके दिवस मी देऊ शकलो नाही शुभेच्छा, सॉरी त्याच्याबद्दल, थोडं कामात होतो. पण आता पुढे उद्यापासून पुढे जेवढे काही पेपर होतील त्या सर्वच कोर्सेसच्या सर्वच विद्यार्थ्यांना आपल्या यूट्यूब फॅमिलीतर्फे, यूट्यूब परिवारातर्फे खूप खूप साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा दोन्ही पण. ठीक आहे. तर तुम्ही खूप चांगल्या टक्केवारीनं पास व्हा. जास्त टक्केवारी घेतल्याचा एक वेगळाच आनंद असतो ना, व कमी टक्केवारी घेऊन कसं वाटतं. आणि ज्यांचं कोणते पेपर आले वेळ असेल तर लगेचच्या लगेच अभ्यासाला लागा. उद्याच्या पेपरला, परवादिवशीच्या पेपरला. जोपर्यंत परीक्षा संपत नाही तोपर्यंत आपल्याला अभ्यास करायचे ध्यानात ठेवायचं आहे. वेळ कधीच कोणाकडे शिल्लक नसतो. त्या वेळेतून वेळ काढून आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. शेवटच्या पेपरपर्यंत अभ्यास करायचा आहे. कुणाचा जर एखादी 2 पेपर जर खराब गेला असेल तर चिंता करायचं नाही, उरलेले पेपर चांगले सोडवायचे आपल्याला. त्याच्यामुळे अभ्यास करायचे, निराश होऊन हायती बी पेपरचं वाटोळं करायचं नाही. ठीक आहे. उरलेल्या पेपर करतात त्यांना सुद्धा शुभेच्छा. चांगली तयारी करा. रात्रभर अभ्यास करून सकाळी पेपर द्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. जेवढा वेळ आहे त्याच्यामध्ये अभ्यास करून. ठीक आहे. चांगला अभ्यास करा. चला आपण पुढे घेऊया. झालं, संपत आलं, एवढंच आहे, बघून घ्या. आता बाकीचे वाचल नाही म्हणून बघणार राहू नका, बाकीचेही बघा. हे तुम्ही 5 झाला सक्सेसफुली तर तुम्हाला मुक्त विद्यापीठामध्ये दुसरी इतरही कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घेता येणार आहे. ठीक आहे. मग थोडक्यातून अभ्यास करण्या वाचून फेल होऊ नका. अभ्यास करा. आपलं विद्यापीठ तुम्ही थोडंफारही चांगलं लिहिलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी गुण देतं. म्हणजे अभ्यास करणाऱ्याची कदर करतं आपलं विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ. ठीक आहे. तुम्ही जर तुम्हाला वेळ कमी असेल, जेवढा अभ्यास केला तेवढंही लिहिलं तर तुम्हाला चांगले मार्क देतात ना. पण लिहिलं तर पाहिजे ना, त्या विषयाशी संबंधित, त्या मुद्द्याशी संबंधित, त्या घटनेशी संबंधित, त्या प्रश्नाशी संबंधित उत्तरामध्ये काय तर लिहावं लागेल ना. ठीक आहे. सर्वांना आणखी एकदा आपल्या यूट्यूब परिवारातर्फे खूप खूप साऱ्या शुभेच्छा. विशिंग यू ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.